चला, आज आपण शरीरशास्त्र बेसिक अनाटॉमीचं लेक्चर पाहणार आहे, बेसिक स्वरूपात. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला ज्या संस्था सांगितलेल्या आहेत, ज्या सिस्टीम सांगितलेल्या आहेत, त्यातल्या काही महत्वाच्या सिस्टीम आज आपण पाहणार आहे. त्यातली एक आहे श्वसन प्रणाली, नंतर आहे पचन प्रणाली, नंतर आहे रक्ताभिसरण प्रणाली. ओके, तर श्वसन प्रणालीचा आपण थोडासा अभ्यास पाहिला होता, थोडंसं रिपीट करूया. त्याच्यानंतर पचन प्रणाली पाहूया आणि नंतर रक्ताभिसरण प्रणाली. आता आपलं जे बेसिक अनाटॉमी आहे, जे आपल्याला YCP लेवल 1 मध्ये मूलभूत शरीर रचना याचं जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर त्या आपल्याला योग शिक्षकांसाठी कशा महत्वाच्या आहे, शरीर रचनेचा प्राथमिक स्वरूपातली माहिती, त्याचे महत्व हे आज समजून घेणार आहे आपण थोडस. तर पहिली जी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन प्रणाली. ओके, तर त्यातला मुख्य जे अवयव आहे, तुम्ही मला मगाशी सांगितलं त्या पद्धतीने नाक, घसा, कंठनलिका, श्वसन नलिका, फुफ्फुसे आणि डायफ्राम. ओके, तर श्वसन प्रक्रिया याच्यामध्ये कुठले कुठले महत्वाचे अवयव येतात? आता मगाशी हेल्दी सहितांनी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं. आता जसं मी आता सांगितलं तेच सगळे झालं. म्हणजे नाक, श्वसन नलिका, फुफ्फुस हे सगळे अवयव कशात येतात? आपल्या श्वसन प्रणालीमध्ये. श्वास घेणे म्हणजे काय? इनहेल. आपण जर श्वास घेतला तर काय होतं? छाती फुगते आणि थोडा डायफ्रेम काय होतो? खाली सरकतो. ओके, आणि श्वास सोडला त्याला काय म्हणतो आपण? एक्सहेल, श्वास सोडणं. त्यावेळेस डायफ्रेम थोडा वरती येतो आणि आपली छाती काय होते? आकुंचन पावते. थोडस प्रॅक्टिकली करून पहा वेगाने. श्वास घेणं आणि सोडणं पहा, डोळे बंद करून. तुम्हाला जाणवल छाती फुगते श्वास घेतल्यानंतर आणि डायफ्रेम काय होतो? खाली सरकतो. आणि श्वास सोडल्यानंतर पहा, छाती आत जाते म्हणजे आकुंचन पावते आणि डायफ्राम वरती येतो. ओके, आता योगातील महत्व काय आहे? ह्या श्वास घेतो आपण, सोडतो, म्हणजे हा एक प्राणायामाचा अभ्यास झाला. तर ह्या प्राणायामामध्ये आपल्याला काय होतं? प्राणायामामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते. का आपण आपण आता नॉर्मली श्वास घेतोय, सोडतोय, प्रत्येक जण, तुम्ही, मी आता तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझ्याकडे पाहताय, सगळ्या गोष्टी आपल्या चालू आहे. खाताना, पिताना, झोपताना सगळ्या गोष्टी काय होतात? श्वास चालूच असतो. पण प्रयत्नपूर्वक जर आपण मोठा श्वास घेतला तर छाती आपली रुंद पावते. म्हणजे प्राणायामातील फुफ्फुसांची क्षमता वाढणार आहे ह्या प्राणायामाच्या अभ्यासामुळे. आता त्याच्यामध्ये आपण अनुलोम विलोम करतो. डाव्या नाकपुडीने श्वास घेतो, उजव्या नाकपुडीने श्वास सोडतो. उजवीने घेतो, डावीने सोडतो. आलटून पालटून केली जाते क्रिया. घेताना मोठा श्वास घेतला जातो, सोडताना सावकाश सोडला जातो. पुन्हा दुसऱ्या नाकपुडीने घेतो आणि सावकाश सोडतो. म्हणजे, आणि त्याच्यानंतर आपण भ्रामरी प्राणायाम एक करतो. अनुलोम विलोम कसं? हे पहा, डावीने श्वास घेतला, उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडला, पुन्हा उजवीने घेतला, डावीने सावकाश सोडला. हा आलटून पालटून श्वास घेणं सोडणं याला म्हणतात अनुलोम विलोम. आणि भ्रामरी प्राणायाम मोठा श्वास घेतला जातो आणि भुंग्यासारखा आवाज काढून सोडला जातो. याच्यामध्ये काय होतं? हा भ्रामरी प्राणायाम, याच्यात खूप प्रकार पडतात.
पण याच्यामुळे ताणतणाव कमी होतो. आपल्या शरीरावर मनावर आलेला तणाव कमी होतो. म्हणून अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम हा योगाभ्यासामध्ये खूप महत्वाचं कार्य करतो. महत्वाची ही एक गोष्ट आहे. ओके. त्याच्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितलं कपालभाती. कपालभातीत आपण काय करतो? फक्त श्वास सोडत असतो. पोटाला धक्का देतो. जशी आपण नियमित रोज अंघोळ करतो पाण्याने, शरीर बाह्य अंग काय करतो? स्वच्छ करतो. त्याच पद्धतीने कपालभातीमुळे तुमचा जो श्वसन मार्ग आहे, जो मगाशी तुम्ही मला सांगितला, श्वसन मार्ग, नाक, घसा, श्वसन नलिका, फुफ्फुस हे काय करतं? श्वसन मार्ग स्वच्छ करण्याचं काम कोण करतं? कपालभाती करतं. ओके, समजलं? इथपर्यंत आपण आलो होतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढली जी सिस्टीम आपल्याला पाहिजे होती, पचन प्रणाली. बरोबर, हेल्दी विद्यासागर सर. हा, आपण स्नायू प्रणाली डायरेक्टली म्हणजे महत्वाचे जे 3 पार्ट आहेत ते न घेता स्नायू प्रणालीकडे गेलो होतो. तर आता आपण पचन प्रणाली पाहू. आता पचन प्रणालीमध्ये हेल्दी संहिताईंनी सांगितल्या पद्धतीने काय काय येतं, कुठले मुख्य घटक येतात सांगा पुन्हा. मोबाईल अनम्यूट करून सांगा. पचन प्रणालीत हा सांगा सांगा. हेल्दी संहिताई सांगा. पचन प्रणालीमध्ये सर्वात येतं तोंड. तोंडामध्ये जीभ, दात हे पण महत्वाचे आहेत, कारण की तेच चावतात. त्याच्यानुसार आपण घशामध्ये तो घास चावलेला मध्ये जातो, लाळ मिक्स होऊन जेवणाच्या घासामध्ये. आणि जे काही अन्न ग्रहण केलं ते जिभे वाटे घशामध्ये आपल्या सोडलं जाऊन म्हणजे पुश केलं जातं आणि ते घशातून खाली अन्ननलिकेतून जठरात येतं. जठरामध्ये आपलं ऍसिड जे असते ते HCl ऍसिड असते. त्या ऍसिडमध्ये ते डायजेस्ट होतं. ते नंतर जातं छोट्या आतड्यामध्ये. त्याच्यामधले सगळे जे व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स आहेत ते ॲब्सॉर्ब केले जातात छोट्या आतड्यामध्ये. त्यानंतर ते मोठ्या आतड्यामध्ये जातं. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश वगैरे जे काही राहिलेले छोटे घटक असतात, खनिज वगैरे ते शोषून घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर जे वेस्ट असते ते आपलं ॲनसमध्ये म्हणजेच गुदद्वारात जाते. अशा प्रकारे ते आपल्या थ्रू आउट होती बॉडीच्या. व्हेरी गुड. पचन प्रणालीतला मुख्य घटक जो आहे तो हेल्दी संहिताईंनी संपवलाय. सगळं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. समजलं? काही राहिलेलं नाही. आता मला सांगायला काही जास्त राहिलेलं नाही. फार त्यांनी विश्लेषण करून पण सांगितलेलं आहे. तरी पण एकदा मी सावकाश पद्धतीने सांगतो. खूप छान सांगितलं, छान. पचन प्रणालीत महत्व म्हणजे तोंड. ओके. नंतर त्यांनी जर सांगितलं जीभ आणि दात महत्वाचे आहे कशासाठी? अन्न चावण्यासाठी. ओके. चर्वण म्हणजे अन्न चावण्यासाठी आपल्याला दात, जीभ गरजेचे आहे. त्याच्याबरोबर होतं ज्यावेळेस आपण अन्न चावतो तर निर्मिती होते. म्हणजे त्यामुळे काय होते? पचनाची सुरुवात होते. आता लाळेमध्ये काय असतं? तर त्याचं नाव आहे अमायलेस एन्झाईम. ओके. लाळेमध्ये काय असतं? अमायलेस एन्झाईम. याच्यामुळे काय होतं? अन्न आपल्याला व्यवस्थित चावता येतं, गिळंकृत करता येतं म्हणजे गिळता येतं. म्हणजे लाळेतला हा एक महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर जी अन्न नलिका आपली आहे, खालील अन्न जे चावतो आपण जे बारीक होतं, लाळेमुळे गुण चांगली होते. ओके. आणि ते आपल्याला अन्न नलिकेतून काय होतं? आपल्या पोटात नेतं. म्हणजे पोटात जातं. गिळायला आपल्याला सोपं पडतं. ओके. म्हणजे घास थोडासा ओलसर होतो ना, कोरडा घास आपण गिळू शकत नाही. म्हणून लाळेचं खूप महत्व आहे. आता मग चावतो आपण अन्न, ते अन्न नलिकेतून हळू-हळू पुढे जातं. ओके. हालचालींमुळे काय होतं ते पुढे जातं. आपल्या पुढे जातं ते जठरात, स्टमक. बरोबर? आता पोटात गेल्यानंतर पुढे काय होतं? अन्न रासायनिक पचन व्हायला सुरुवात होते. रासायनिक पचन व्हायला सुरुवात होते. आता मग अन्न कशामुळे पचवलं जातं? एक आहे अम्ल, HCl म्हणजे अम्ल. आणि एन्झाईम्स अन्न पचवतात. म्हणजे जे मी सांगितलं, लाळेतील जे काही घटक असतात, ते एक अन्न पचवतात आणि मग ते काय होतं? तिथून लहान आतड्यात जातं. स्मॉल इंटेस्टाईन.
ओके. आता हे लहान आतड्यात गेल्यानंतर हा आहे पचनाचा मुख्य भाग. ओके. लहान आतड्यात गेल्यानंतर पचनाचा मुख्य भाग. मग पोषक जे तत्व आहे म्हणजे पोषक तत्वांचे शोषण चालू होतं. बरोबर. ऍब्झॉर्प्शन. पोषक जे तत्व आहे त्याचं शोषण चालू होतं. मग म्हणजे शरीराला जे आपल्याला घटक आवश्यक आहे ते लहान आतड्यातून पूर्ण शरीरभर आपल्याला मिळून जातात. आणि मग राहिलेलं जे अन्न आहे ते काय होतं मोठ्या आतड्यात जातं. मोठ्या आतड्यात लार्ज इंटेस्टाईन मध्ये. आता नंतर मग पाण्याचं शोषण होतं या ठिकाणी. ओके. पाण्याचं शोषण झालं का पुढं काय मल. मल. बरोबर. गुदद्वार जे ऍनस आहे गुदद्वाराने मल शरीराबाहेर टाकला जातो. म्हणजे एक जर पार्ट पाहिला आपण अन्न खाल्यापासून अगदी तुम्ही सांगितलं तसं दात जीभ किती महत्वाची आहे, लाळ किती महत्वाची आहे, अन्ननलिका, नंतर जठर, जठर किती महत्वाचं आहे, लहान आतडं, मोठं आतडं आणि पहिलं वेस्टेज अन्न गुदद्वारे बाहेर फेकलं जातं. म्हणजे ही सगळी जर जीभ व्यवस्थित असेल तर मनुष्य प्राणी खूप व्यवस्थित आणि चांगला राहू शकतो. ओके. या पद्धतीने हे आहे पचन प्रणाली. आता या ठिकाणी समजलं इथपर्यंत. ओके. आता याच्यामध्ये जे सहाय्यक अवयव आहेत म्हणजे नसतं ही पचन प्रणाली त्याला सहाय्यक अवयव पण महत्वाचे आहेत. बरोबर. आता आपण सांगतो की एखाद्याला सर्दी नाक बंद झालं तर श्वास घेतोच ना तोंडाने. तोंड बंद केलं तर काय होईल म्हणजे सहाय्यक अवयव तोंड पण महत्वाचं आहेत ना. बरोबर. प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीला सहाय्यक अवयव महत्वाचे असतात. आता त्या ऍक्सेसरीज ऑर्गन्स जे आहेत ते एक्स्ट्राचे त्याच्यामध्ये पहिलं आहे यकृत, लिव्हर. बरोबर. ते काय करतं पित्त तयार करायचं करतं. ओके. पित्ताशय पित्त पित्त साठवतं. गॉल ब्लॅडर म्हणतात त्याला इंग्लिश आहे. तेवढे आपल्यातील तेवढे आपण सांगू. ओके. पित्ताशय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर पॅनक्रियाजला काय म्हणतात मराठीत माहिती आहे? स्वादुपिंड. ओके. अजून काही माहिती आहे? स्वादुपिंड आमाशय म्हणतात. कायला म्हणतात? हेच आणि मग आमाशय आम्लपित्त जे तयार करतं बाईल ज्यूस जे तयार होतो ना त्यालाच आमाशय. आम्लपित्त ते कार्बोहायड्रेट आपलं डिझॉल्व्ह करते बॉडीतलं. आणि अगदी यकृत जे बरोबर. काय ते करतं बाकी इन्सुलिनचं तयार इन्सुलिन तयार करतं आणि जे रक्त गोठण्यासाठी जे घटक असतात का ते तयार करण्याचं काम आपलं यकृत करत असतं. ज्याच्यामुळं की अग- शुगर शरीरामध्ये मेंटेन राहते आणि जास्त साठलेली शुगर ते स्टोअर करतं. अगदी बरोबर. म्हणजे पाचक एन्झाईम्स तयार करतं. बरोबर. हा. पॅनक्रियाज बरोबर. आता ह्या पचन क्रिया ज्या आहेत याच्या आता पहिल्यांदा अन्न घेणं. ओके. अन्न घेणं नंतर पचन करणं नंतर शोषण करणं नंतर ऊर्जेत रूपांतर करणं आणि नंतर विसर्जन करणं. ओके. पचन प्रक्रियेतल्या स्टेप समजल्या. परत सांगू. अन्न घेणं पचन करणं नंतर शोषण करणं नंतर ऊर्जेत रूपांतर करणं आणि नंतर विसर्जन करणं. ओके. आता योगानुसार पचन सुधारण्याचे उपाय काय काय कराल. सपोज आपण कसं म्हणतो पचत नाही किंवा हा त्रास होतोय खालेलं अन्न पचत नाही तर त्यासाठी तुम्ही काय काय करा.
बघूया. तुम्हाला काय सांगता येतील ते सांगा, मग मी सांगतो. हेल्दी संहिता आहे. तुमचा अभ्यास जास्त आहे, सांगा. सगळ्यात पहिल्यांदा जेवण करताना घास हा अतिशय शांतपणे व्यवस्थित चावून खाणे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि वेळेवर जेवणे. जेवताना पाण्याचं प्रमाण खूप कमी घेणे. 1 की 2 घोट फक्त. जास्तीत जास्त पाणी 2 घोटापेक्षा जास्त घेऊ नये. अगदीच म्हणजे हे झालं तर खोकला वगैरे आला तर. आणि जेवणानंतर अर्धा 1 तासानंतर पाणी जास्त प्यावं म्हणजे डायजेशन छान होतं. स्लायवा जास्तीत जास्त मिसळल्यामुळं पेस्ट सारखं जेवण तयार होतं आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे. आणि त्यामुळं ते स्मूथली ॲसिडमध्ये विरघळलं जातं आणि त्यातले जे घटक महत्त्वाचे आपण जे जेवलेले आहात, ते पूर्ण आपल्या जे इंटेस्टाईनला आहे ते ॲब्सॉर्ब करता येतात. त्यामुळं आपल्याला जेवताना सुरुवातीला जर आपण जितक्या चांगल्या प्रकारे चावू, तितक्या प्रकारे आपल्याला ते व्यवस्थित पचवता येईल. छान. म्यूट करा. व्हेरी गुड. चांगला अभ्यास आहे. सायन्सचे टीचर आहात का? अरे बापरे! मग तर मार्गदर्शन तुमचं गरजेचं राहणार आहे. एक छान तुम्ही लेक्चर तुम्हाला जे आवडतं ना त्याच्यावरती लेक्चर द्यायला सांगेल मी तुम्हाला. ते जरूर द्यायचं तुम्ही हां. सायन्स मी नंतर तुम्हाला कॉल करेलच तसा. कारण का गरजेचं आहे. सपोज आपण ज्यावेळेस दुसरी बॅच घेऊ, त्यावेळेस लेक्चरची गरज आहे. मग डॉक्टरना बोलावण्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकताय. ओके, डन. आता मीच सांगतो तुम्हाला, की कुठली गोष्टी महत्त्वाच्या राहणार आहेत. ओके. खूप सुंदर सांगितलं ताई. आता आपण समजून घेऊया. म्हणजे मी पहिल्यांदा सांगितलं होतं, योगानुसार पचन सुधारण्यासाठी काय-काय उपाय करा. तर तुम्ही गोष्टी सांगितल्या. आता आपण काय करतो योगाचा अभ्यास करतोय. मग आसनं. मी पहिल्यांदा तुम्हाला योगासनं कुठली करायची ते सांगेल. पहिल्यांदा पवनमुक्तासन जे आपण करतो पहा पोटावरती दाब देतो. बरोबर? पचन चांगलं करण्यासाठी. कारण त्यावेळेस तुम्हाला लेक्चर हे प्रॅक्टिकल करायचं. तुम्हाला फायदे सांगितले. याचा फायदा काय होतोय? पण पवनमुक्त सणाचा फायदा पचन चांगलं होण्यासाठी आपण सांगत असतो ना. मग त्याच्यामध्ये योगासनामध्ये पवनमुक्तासन, नंतर भुजंगासन. ओके. भुजंगासन, वज्रासन. जेवणानंतर आपण वज्रासन करतो ना, एकच आसन, वज्रासन आणि पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन म्हणजे पाय समोर ठेवून श्वास सोडत कपाळ गुडघ्याला टेकवतो. बरोबर? ही 4 योगासनं तुमचं पचन चांगलं होण्यासाठी खूप उपयुक्त राहतं. त्याच्यानंतर प्राणायामात काय सांगाल तुम्ही? कपालभाती प्राणायाम सांगाल, अनुलोम-विलोम सांगाल. ओके. कपालभाती आणि अनुलोम-विलोम. आता दिनचर्या. जसं आता तुम्ही थोडंसं सांगितलं. पहिल्यांदा वेळेवर जेवण करणं. जर वेळेवर तुम्ही जेवण केलं, तर आपलं पचन एकदम चांगल्या पद्धतीने राहू शकतं, होऊ शकतं. ओके. आता अति खाणे टाळायचं. जठर आहे एवढं आणि खाताय एवढं. कसं काय पचन होणार? त्यामुळे अति प्रमाणात खाणं काय करायचं आपल्याला टाळायचं. आणि थोडं हलकं-फुलकं खाल्लं, तर पचायला सोपं जातं. जडयुक्त अन्न खाल्लं, तर पचायला अवघड जातं. आणि जसं हेल्दी संहिताईंनी सांगितलं, अन्न नीट चावून खाणं गरजेचं आहे. आपल्याला नेहमी लहानपणापासून शिकवलं जातं 32 वेळा अन्न काय करायचं चावायचं आणि मग गिळायचं. आपण 4-5 वेळा चावतो आणि पटकीने गिळून घेतो. कसं काय पचन होणार? कारण का ज्यावेळेस आपल्याला ऊर्जा मिळते, ते खाल्लेल्या अन्नाचा ज्यावेळेस रस तयार होतो ना, त्या रसापासून मग पुढं जे काय असेल रक्त काय-काय एक-एक हे बनत जातं. सप्तधातू बनत जातात. मग आपलं ते ऊर्जेत रूपांतर होतं. खाल्लं अन्न तुम्ही व्यवस्थित चावणं तर गरजेचं आहे. म्हणून गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून पचन चांगलं ठेवण्याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगतोय. आता सकाळचं गरम पाणी प्या. ओके. मी नेहमी सांगत असतो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम पाणी प्या. ताजे व हलके अन्न खा. नेहमी ताजे व हलकं अन्न खाल्लं, तर ते पचायला देखील काय होतं सोपं जातं. ताणतणाव कमी ठेवा. आपल्या घरात, ऑफिसमध्ये तुम्ही जे काम करता, ताण-तणाव जरी जास्त घेतला, तर त्याचा परिणाम पचन संस्थेवर होतो, पचनावर होतो. त्यामुळे ताण-तणाव कमी ठेवायचा. नियमित व्यायाम आणि योग करा. तर हेल्दी विद्यासागर सर, नियमित योग केल्यामुळे तुम्हाला फरक दिसतोय खूप?
म्हणजे पूर्वी मी तुमची एक बीपीचा त्रास, याचा त्रास, आता मला जास्त कानावर येत नाही म्हणून मी सांगतोय. बरोबर? तुम्ही नियमित योगाभ्यास करत जा. त्याचा फायदा आहे. बरोबर? नियमित व्यायाम जो आपण करतोय, जो योगाभ्यास आपण घेतोय, याचा 100% आपल्याला फायदा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या. ओके? मग पहा, आपण पचन प्रणाली जी पाहिली, ती पचन संस्था तुमची एकदम चांगल्या पद्धतीने कार्य करेल. असं आपण जर सगळ्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला लक्षात येईल, अरे बापरे! खरंच चांगला परिणाम घडतोय. ओके? समजलं इथपर्यंत? समजलं? पहा, आपण खूप डीपमध्ये नाही घुसलो, पण वरवरती जरी अभ्यास केला, तरी आपल्याला समजलं, की असं-असं केल्याने असं-असं होतंय. ओके? हे दिग्दर्शन पचन प्रणाली झाली. आता पुढे पाहूया आपण रक्ताभिसरण संस्था. ओके? रक्ताभिसरण संस्था. आता म्हणजे काय? रक्ताभिसरण संस्था म्हणजे शरीरात रक्त, ऑक्सिजन, पोषक तत्व आणि हार्मोन्स या सर्व अवयवांपासून पोहोचवणारी प्रणाली म्हणजे रक्ताभिसरण संस्था. ओके? आता आपण त्यातील मुख्य घटक पाहूया. मगाशी तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मुख्य घटक हृदय, हार्ट. ओके? जे डाव्या बाजूला आपलं आहे. नंतर ब्लड, रक्त. मग रक्तवाहिन्या आल्या, बाकीच्या गोष्टी आल्या. ओके? आता याच्यात मुख्य घटक हृदय जो आहे, मुख्य हृदय काय करतं? पंप म्हणून कार्य करतं. दिवसाला सुमारे जवळ-जवळ 1,00,000 वेळा आपलं हृदय काय करतं? धडधडतं. आणि ते काय करतं? संपूर्ण रक्त शरीरात पाठवतं. प्रत्येक ऑर्गन्सला पाठवतं. म्हणजे हृदयाचं कार्य पहा किती महत्वाचं आहे. जी धडधड चालू असते ना, मी तुमच्याशी बोलतोय, सगळं काही हे करतोय, प्रत्येक ऑर्गन्स हलवतोय. हे सगळं हृदयाचं. म्हणून आपण नेहमी म्हणतो बा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. म्हणतो ना, हृदयाला धन्यवाद करा. त्या हृदयामुळं आपलं शरीर चालू आहे. सगळ्या शरीरात तिथून काय होतं? पंपिंग करत रक्त पोहोचवलं जातं. म्हणून हृदय हा घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर रक्त, ब्लड. आता रक्ताचे मुख्य 3 घटक पडतात. लाल रक्तपेशी, आरबीसी सगळ्यांना माहिती आहे. नंतर डब्ल्यूबीसी, पांढऱ्या रक्तपेशी, पांढऱ्या पेशी. बरोबर? नंतर प्लेटलेट्स. आता ह्या आरबीसीला लाल रक्तपेशी हे काय करतं? ऑक्सिजन वाहून नेतात. ओके? त्याच्यानंतर डब्ल्यूबीसी पांढऱ्या पेशी काय करतात? रोगांपासून संरक्षण करतात. रोगांपासून संरक्षण. आणि प्लेटलेट्स काय करतात? रक्त गोठवण्याचं काम करतात. ओके? आता त्याच्यानंतर रक्तवाहिन्या त्यामध्ये पहिली धमनी, आर्टरीज. ओके? हे काय करतं? हृदयापासून रक्त नेतं. हृदयापासून काय करतं? रक्त नेतं. शिरा, वेन्स. शिरा काय करतं? हृदयाकडे रक्त काय करतं? आणतं. बरोबर? सावकाश सांगते. समजून घ्या. थोडासा आपण हा ऐकलेला पार्ट आहे, पण समजून घ्या. नंतर केशवाहिन्या. इंग्लिशमध्ये काही नावं थोडीशी अवघड आहे. तर मराठी मी सांगतो. ओके? त्यांना इंग्लिशमध्ये सोपं जातं. कॅपिलरीज त्याला म्हणतात, कॅपिलरीज. आता हा तुम्हाला माहिती असेल. ते काय करतात? सूक्ष्म देवाणघेवाण करतात. देवाणघेवाण करतात. ओके? आता ही रक्ताभिसरण प्रक्रिया ही कशी चालते? कशी कार्य करते आपण पाहूया. हृदय ऑक्सिजन युक्त रक्त शरीरात पाठवतं. हृदय ऑक्सिजन युक्त रक्त शरीरात पाठवतं आणि पेशींना
ऑक्सिजन व पोषण मिळतं. बरोबर. आता अशुद्ध रक्त परत हृदयाकडे येतं. अशुद्ध जे रक्त आहे ते काय होतं, हृदयाकडे येतं, ते फुफ्फुसात जाऊन शुद्ध होतं आणि पुन्हा हृदयाकडून शरीराकडे जातं. समजते? समजते का? परत हा, ओके. याला काय म्हणतात, डबल सर्क्युलेशन. याला डबल सर्क्युलेशन म्हणजे पहा कसं चालू आहे, कार्य कसं शरीरात चालू आहे. आता या रक्ताभिसरणाचे प्रकार: हृदय ते शरीर, हृदय ते शरीर आणि हृदय ते फुफ्फुस. हृदय ते शरीर, हृदय ते फुफ्फुस. म्हणजे सिस्टमॅटिक सर्क्युलेशन म्हणजे हृदय ते शरीर आणि पाल्मनरी पाल्मनरी सर्क्युलेशन म्हणजे हृदय ते फुफ्फुस. ओके, असे हे रक्ताभिसरणाचे प्रकार. आता कार्य, फंक्शन, कार्य: ऑक्सिजन व पोषक तत्व पुरवणं. ओके, ऑक्सिजन आणि पोषक तत्व पुरवणं ते कार्य करतं. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्याचं कार्य करतं. शरीराचे तापमान नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. सोपं आहे, अशा सोपे याच्यात सांगितलं तरी लक्षात येतं. आता योग आणि रक्ताभिसरण याच्यात कुठली कुठली योग असणं महत्वाचे राहतात ते समजून घेऊया. ताडासन, हात वरती ताणतो ना चवडे, काय होतं, शरीर ताणलं जातं, रक्ताभिसरण सुधारतं ना, हे लगेच आपल्या लक्षात येतं. भुजंगासन, ताण येतोय, बरोबर. त्रिकोणासन, तुम्ही योगासन केल्यामुळे तुम्हाला समजेल. सर्वासन, आपण सर्वांगासन जास्त नाही घेतलं पण सर्वांगासन. त्याच्यानंतर प्राणायामात अनुलोम विलोम महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम महत्वाचा आहे. ओके, फायदे काय काय आहेत, रक्तप्रवाह सुधारतो, हृदय मजबूत होतं, तणाव कमी होतो. ओके, काळजी घेण्याचे उपाय. काळजी काय घ्याल, उपाय काय कराल त्याच्यावर, उपाय काय करा, नियमित व्यायाम करायचा, संतुलित आहार घ्यायचा रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी, धूम्रपान टाळायचं म्हणजे आपण व्यसन करायचं नाही आणि पुरेशी झोप घ्यायची. ओके, या पद्धतीने आपण रक्ताभिसरण हे खूप तसा मोठा पार्ट आहे बरं का, हा थोडा शॉर्टकट मध्ये घेतलाय. ओके, आता जे राहिलेल्या ज्या संस्था आहेत स्नायू प्रणाली त्या त्या अभ्यासात जरी असल्या नसल्या तरी त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, एवढ्या 3 समजून घेऊया. हे 3 एकदा आपण थोडस रिपीट केलं की आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय काय करायचं. त्यामुळे काय करणार आहे, आजच्या पुरता आपण या ठिकाणीच थांबणार आहोत. ओके, काय अडचण वाटली तर मला कॉल नाही तर मेसेज करा. ठीक आहे, समजलं असेल तर हात. व्हेरी गुड. आपण हा रेकॉर्डिंग इथं थांबवतोय, नंतरचा पार्ट आपण पाहूच. चला, धन्यवाद.